सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी. आपल्या जून महिन्याच्या मासिक भेटू आनंदे या सभेमध्ये मी मृदुला कर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या भेटू आनंदेमध्ये आपण भेटणार आहोत आपली शुभार्थी श्यामलता काकडे. श्यामलता ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. जवळजवळ गेली 40 वर्ष, आम्ही 40हून जास्त वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतो. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्यामल राहायला सातारा इथे असते. जसं निवेदनात म्हटलं तसं ती बहुवेडी व्यक्तिमत्व तिचं आहे. पेशाने ती कन्याशाळे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेमध्ये शिक्षिका प्रथम आणि नंतर मुख्याध्यापिका होती. आणि लेखन, वाचन, गिरीभ्रमण, पर्यटन असे तिचे अनेक छंद आहेत. हे आता आपण गप्पांच्या ओघात जाणून घेऊया. श्यामल, तुझं आणि तुझ्या बरोबर ऑनलाईन जॉईन झालेल्या सर्व शुभार्थींचं आजच्या भेटू आनंदेमध्ये मनापासून स्वागत. मी तुला ओळखते, खूप तुझ्याबद्दल माहिती आहे, तरी सुद्धा हा व्हिडिओ नंतर बघणारे आणि आता असणाऱ्यांना खूपच थोडं माहिती आहे. तर आपण अशी सुरुवात करूया की तुझं बालपण, तुझं शिक्षण किंवा तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती हे एकदा थोडक्यात सांगितलंस की मग पुढे आपण तुझ्या छंदांकडे येऊ शकू. चालेल सर. मी कारवारची, कर्नाटक मधल्या कारवारची, सी कोस्टवरची. तर तिथे माझं बालपण गेलं. आई आणि बाबा दोघेही नोकरी करत. आई प्राथमिक शिक्षिका होती आणि वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये काम करत होते. 8 वर्ष मी एकटीच होते, भावंड नव्हती. त्यानंतर बहीण झाली, त्यानंतर 2 भाऊ झाले भावंड. आणि आम्ही राहत होतो वाघ त्यांच्या कंपाऊंड मध्ये. वाघ म्हणजे मोहन वाघ आहे ना, मोहन वाघाच्या काकांच्या घरात. म्हणजे धी गोवा हिंदू असोसिएशनचे. हा, ते मोहन वाघ आहेत ना, त्यांच्या काकांच्या घरात आम्ही राहत होतो. ते अधून मधून यायचे, कधीतरी एकदाच आले होते, फॅमिली सकट एकदाच आले होते, तेव्हा ते भेटले होते, पद्मावहिनी वगैरे. तर आम्ही तिथे वाढलो. तर निर्मला वाघ म्हणून त्याची चुलत बहीण होती. ती आमच्या शाळेत शिक्षिका होती, विज्ञान शिक्षिका होती. तिने लहानपण आमचं छान घडवलं ग, आम्हा बहिणींचं एस्पेशली. तिला मी अगतुगत म्हणायची. मी तर आई मला रागवायची खूप, अगतुग काय म्हणतेस की ती माझ्या वयाची आहे म्हणून, माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून. पहिल्यांदा जेव्हा भेटलो तिला तेव्हा अगतुग सुरू झालं, ते अगतुगच राहिलं मग शेवटपर्यंत. आणि तिने खूप वाचायला आम्हाला संधी दिली. तिच्याकडे पुस्तकं खूप होती, मासिका यायची तिच्याकडे, ती सारखी वाचन आम्हाला करायला लावायची. आई पण तशीच होती आमची. आई पण लहानपणी इतर काही घेऊन न देता पुस्तकं घेऊन द्यायची. तुला माहितीये, लहानपणी रस्त्यावरती रशियन पुस्तकं मिळायची, इलस्ट्रेटेड, रंगीत. ती आम्ही खूप वाचली, ती खूप घेतली. असं ते माझं बालपण छान गेलं. यल्लापूरमध्ये आम्ही होतो थोडे दिवस. यल्लापूर एक छोटस घाटावरचं गाव, आणि इतकं छान रस्ते होते तिथे. जंगल होतं, खूप घनदाट जंगल, त्याच्यामध्ये क्वार्टर्स होते, आणि लाल मातीचे रस्ते इतके सुंदर दिसायचे ना, खूप छान होते ते. संध्याकाळ झाली की त्यावेळेला लाईट नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती. चिमणीच्या कंदिलाच्या उजेडात आम्ही बसायचो. मग काय काय जंगली पक्ष्यांचे नाही, रात्री प्राण्यांचे आवाज यायचे. भीती वाटायची खूप. कोल्ही कुई ऐकू यायची अशी. आता छान होतं, खूप सुंदर बालपण गेलं. असं छोट्या निसर्गरम्य गावातून तुझं बालपण गेलं. मग तुझं पदवीपर्यंतचं शिक्षण साधारण कारवारमध्येच झालं सगळं. कारवारमध्ये एकच कॉलेज होतं आमच्याकडे, आर्ट्स अँड सायन्स कॉलेज होतं. तर सायन्सला जायचं होतं मला खरं, पण
बेडूक कापायला लावतात वगैरे सगळं ऐकल्यावर मग नाही म्हटलं, मी अजिबात सायन्सला जाणार नाही म्हटलं. आणि आर्ट्सला गेले. कॉमर्स आमच्याकडे नव्हतंच आमच्या वेळेला. आर्ट्स आणि सायन्स हा एवढंच होतं ग. कॉमर्स नव्हतंच. हा त्यामुळे आर्ट्सला जाण्यापेक्षा पर्याय नव्हता. आर्ट्सला गेले. बीए झाले. एमए केलं. धारवाडला गेले. MA धारवाडला झाला. धारवाडला झाले हो. आणि मग तुझ्या आयुष्यातली जी 1-2 वर्ष महत्वाची कलाटणी देणारी आहे ती मला वाटतं गुलबर्ग्यात गेली. धारवाडला पण तशी कनेक्ट नाही मिळाली. धारवाडला मी स्टेज वगैरे करायला लागले तिथे धारवाडला. आणि एआर मध्ये अच्छा मला अच्छा. चान्स मिळाला. एआर मध्ये संधी मिळाली. ऑल इंडिया रेडिओ मध्ये. हो. श्यामल, तिथे तुझा हो. अजून आवाज येत नाहीये असं म्हणतायत काका. हो का, बरोबर. हो. थोडं. आता येतो का आवाज हा बरं? हा येतोय. येतो आता आवाज? येतोय. हो येतोय, मला धारवाडला येतोय. गेल्यावर हा. तिथे नाही येतो का? तिथल्या धारवाडला सहली. ऑल इंडिया रेडिओ मध्ये तुला संधी मिळाली. संधी मिळाली. स्टेजला संधी मिळाली. तिथे इलोक्युशन कॉम्पिटिशन, डिबेटिंग वगैरे मध्ये मी संधी घेतली. पार्टिसिपेट केलं. मुलचराज आनंदच्या हस्ते मला बक्षीस मिळालं छान डिबेटिंग मध्ये. मला इतकं हा छान वाटलं ना. मुलचराज आनंद छान. त्यावेळेला आले होते प्रत्यक्ष. त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं. खूप आनंद झाला होता मला. आणि तिथे एक हा प्रकारची हा कलाटणी मिळाली की एआर वर गेल्यामुळे. मग ते कंटिन्यू झालं. गुलबर्गामध्ये पुन्हा एकदा माझी ऑडिओ टेस्ट झाली आणि रेडिओवर मग पुन्हा गेल्यानं. रेडिओवर गेले. हा. आणि मग मला वाटतं मग थिएटर थोडासा जो नाटकाचा अभिनय किंवा नाटक केलंस ते गुलबर्ग्यामध्ये. तर हा. ते गुलबर्ग्याला तिथे कशी शांत आलीस ते? गुलबर्गाला माझे एमए झाल्यावर कुठेतरी नोकरी शोधत होते. मग माझी एक हम्म. मैत्रीण होती. ती गुलबर्गाला गेली. रेसिडेन्शियल स्कूल होतं तिथे. शरण बसप्पा अप्पा यांचं रेसिडेन्शियल स्कूल होतं. तिथे ती लागली. हो. मग तिने मला बोलवलं. बाबा म्हणाले अजिबात इतक्या लांब पाठवणार नाही. मग तिचे वडील जरा मध्ये पडले. म्हणाले अहो पोरी आहेत त्या, लग्न होऊन जातील ना काही दिवसांनी, त्यांना मजा करू देत की, जाऊ देत म्हटले. मग बाबांनी हम्म. सोडलं मला. मग तिथे गेले. आणि मग तिथे अगदीच पहिल्यांदाच इंग्लिश डिपार्टमेंटची आमची ओळख होतीच. गिरड्डी गोविंदराज नावाचा तिथे स्टाफ होता. आणि मल्लिकार्जुन मनसूरचा मुलगा मनसूर, ते पण इंग्लिश डिपार्टमेंटला होते. हम्म. आणि त्या हा सगळ्यांनी मिळून आमचं छान घडवलं. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक आम्ही बसवलं होतं त्यावेळेला. हा. त्यात ती बेणारे मी केली होती. ते बेणारे कलाटणी बाई. डान्स झालं खूप. हो, बेणारे बाई, लीला बेणारे. ते खूप छान झालं ग म्हणे. हम्म. आणि खूप त्याचे रिव्ह्यू झाले न्यूजपेपरमध्ये. त्यानंतर मी वल्लभपूरची दंतकथा पण अरे तिथेच केले. अच्छा. खूप छान झालं. अशी आणि नाटकं मग छान केली तिथे. हा आणि डॉक्टरांची ओळख तिथेच झाली. हा, गुलबर्गामध्ये झाली. कारण ती मंगल माझी मैत्रीण जी होती ती धारवाडची होती. आणि तिच्या हम्म. ओळखीचे डॉक्टर दिलीप देशपांडे म्हणून एक जण होते. हो. तर त्यांच्याकडे काहीतरी भेट तिला काहीतरी वस्तू द्यायला ती गेली होती. ती आम्हाला घेऊन गेली हॉस्टेलमधून दोघा तिघीला. तिथे हा पण होता. तो तिचा दोघंही रूममेट्स होते. हो. डॉक्टर काकडे आणि दिलीप देशपांडे. ती त्यांची ओळख झाली. आणि ते कसं झालं. हो. 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 मला मला माहितीये म्हणून मी आता इथे आणि थोडस आपल्याला पटपट पुढे जाता येईल म्हणून सांगते. गुलबर्ग्याला जो परिचय झाला डॉक्टर प्रद्युम्न कुमार काकडे यांच्याशी पुढे श्यामलचा विवाह झाला आणि श्यामल साताऱ्यामध्ये आली. मला या टप्प्यावर तुला एक अजून असा प्रश्न विचारायचा आहे की जो पुढे आपल्याला कळणार आहे. तुला अनेक भाषा येतात. हो, थोडेसेच तर आहेत, जास्त नाही येत ग. थोडेसेच येतात. हा मला कोकणी माझी मातृभाषा. कोकणी माझी कोकणी मातृभाषा. हो. कन्नड मध्ये मी शिकले. म्हणजे मीडियम ऑफ हो. इन्स्ट्रक्शन कन्नडा. आणि मग हे मराठी आई लहानपणी शिकवायची. आई मराठी शाळेत शिक्षिका होती. तर ती मराठी पुस्तकं हो. पण द्यायची. आणि निमाताईमुळे आम्ही खूप, निर्मल वाघ होती ना, त्यांच्यामुळे तिला हा. निमाताई म्हणायचो आम्ही. निमाताईने खूप आम्हाला पुस्तकं वाचायला दिली लहानपणी. मी, माझी बहीण एस्पेशली. भाऊ आमचे इतके मराठीत हे नाही झाले, त्यांना वाचता येत नाही. हम्म. हा. ते शिकले पण. तर हो. आम्ही आणि वाचलं खूप. त्यामुळे ती मराठी भाषा यायला लागली. मग हिंदी तर होतीच त्यासोबत. हो. इंग्लिश लिटरेचर मध्ये मी अभ्यासच केला. हो. आणि मग जर्मन शिकले थोडीशी नंतर हा. युनिव्हर्सिटीतच. हो. जपनीज पण शिकले थोडीशी. पण ते बोलता येण्यासारखं नाही, पण अजूनही करते मी प्रॅक्टिस. ड्युओलिंगो नावाची छान ऍप आहे, हो. त्याच्यावर आम्ही शिकतो. हम्म. हो. छान.
आता सर्वांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते, त्याच्याकडे आपण हं. येतोच आहोत, की श्यामलने अनुवाद केलेले आहेत अनेक पुस्तकांचे. कारण तिला अनेक भाषा म्हणजे तिची मराठी, कोकणी आणि कन्नडा ह्या तिच्या तीनही भाषा ह्या तीनही भाषा ती खूप सफाईने बोलते. हे मला माहिती आहे कारण ती माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून. पण तिथे जाण्यापूर्वी ती साताऱ्यामध्ये आल्यानंतर साताऱ्यामध्ये तिला तो गिरिभ्रमणाचा आणि पर्यटनाचा छंद लागला. तर त्या छंदातून तिची आणि गोनी दांडेकरांचा परिचय झाला. तर मला असं वाटतं थोडं एक 2-3 मिनिटं आपण गोनीदांचा तिला मिळालेला सहवास आणि गोनीदांनी तिला दिलेली प्रेरणा याच्याबद्दल ऐकूया. हं. गोनीदाबद्दल श्यामल. मला काहीच माहिती नव्हतं ग आधी. कर्नाटकातून मी इथे आले होते. गोनीदा माहित नव्हते, गड किल्ले माहित नव्हते, काहीच माहित नव्हतं. इथे आल्यावर एकदा आमच्या शाळेच्या बाई म्हणाल्या, आपण जायचं का? रायगड प्रदक्षिणेला जायचं का? रायगड प्रदक्षिणेपासून खरं सुरुवात झाली ती. सावरकर पुण्यतिथीला फेब्रुवारीमध्ये 28 फेब्रुवारी की 27 फेब्रुवारी सावरकर पुण्यतिथी असते. तेव्हा आम्ही ह्याला गेलो, रायगड प्रदक्षिणेला गेलो. रायगड प्रदक्षिणा झाली आणि मग त्यानंतर एकदा आम्हाला तोगदेवी म्हणाल्या, 10 गड 10 दिवस असे एक हे आहे, उपक्रम सुरू आहे सध्या. आणि 4 दिवस गोनीदा तिथे राहणार, 10 दिवस गोनीदा रायगडावर राहणार आहेत मुक्काम करून. आपण जायचं का 4 दिवस? आणि आम्ही तिथे गेलो, रायगडावर मुक्काम ठोकला तिथे. आप्पांना भेटलो आणि मग आप्पा भेटले आणि मग आम्ही त्यांची ओळख झाली त्यावेळेला. त्यानंतर इतके ते जवळचे झाले की ते माझ्याकडे येऊन राहायला लागले साताऱ्यात. त्यांची फॅमिलीची ओळख झाली, वीणाताईची ओळख झाली, सगळ्यांची ओळख झाली. आप्पी आप्पा दोघंही यायचे. मी आप्पी म्हणायची त्यांना. त्यांना म्हणायची मी आपली आई नाही, आप्पी म्हणूया आपण त्यांना. तुम्ही आप्पा, त्या आप्पी म्हणायची. तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं. छानपैकी. वीणाताई पण त्यांना आप्पी म्हणायला लागली नंतर. गंमत झाली ती. ते इतके जवळचे झाले की आम्ही दोघंही त्यांच्याकडे जायचो तळेगावला बरं का. आणि एका दिवाळीत आम्ही हो, गेलो होतो. तर म्हणाले, माझ्या 2-2 जावई, 2-2 लेकी आहेत बघा इथे" म्हणून. कोणाला तरी क्या सांगत बात होते है! शेजारच्यांना. हो. क्या बात है! म्हणजे तुला हां, त्यांनी असं त्यांनी असं एक्सेप्ट मुलगीच करणं काय मानलं. गं. हो ना. म्हणजे अजिबात काही माहित नव्हतं मला त्यांच्याबद्दल, माहित नव्हतं. गड किल्ले माहिती, काहीच माहिती नव्हतं. तशी मी त्यांची अगदी घरातली झाले. हो, हो. आणि पुढे वीणाताईंनी पण तुझा तो स्नेह जपला हो, किंवा हो, हो. खूपच. आप्पांनी तुझ्यावर केलेलं ते प्रेम हो. जपलं. विलासताई तर खूपच जवळची होती गं. हो, खूपच छान. हो, गडमित्र तर इतके मिळाले मला त्यात. हो, हो, ते पण खूप जवळचे झाले. हो ना. आता आता आपण हे म्हणजे तो जो ऍक्च्युली ज्याची आठवण काढायला नको असं थोडंसं आहे. पण थोडंसं डॉक्टर गेल्यानंतर दिव्यांगनाला म्हणजे श्यामलला एक मुलगी आहे, अतिशय हुशार मुलगी आहे श्यामलची. तर अचानक अकस्मात डॉक्टर काकडेंचं निधन झालं. त्यावेळेला श्यामलची मुलगी छोटी होती. तर आत्ता आपण श्यामलकडून थोडं जाणून घेऊया, की कसं धैर्य तू एकवटलंस आणि त्या काळात तो सगळं त्या गोष्टीवर मात करून शानूला तू वाढवलंस आणि इतकं सुंदर शिक्षण देऊन तिला हे केलंस. त्याबद्दल पण. जेमतेम 8 वर्षाची होती कुमार गेला तेव्हा, हो, डॉक्टर गेले तेव्हा. तर मग माझी बहीण आणि भाऊ होते इथे. ते म्हणाले, इथं मी लांब राहत होते जरा घरापासून. काकडेवाड्यात राहत, कन्याशाळेसमोरच आमचा काकडेवाडा आहे. तिथं मी 3ऱ्या हो, मजल्यावर राहत होते. पण बहीण आणि भाऊ म्हणाले, इथं राहायला नको आता. तू जवळ कुठेतरी राहा तिथे. शाळेच्या जवळ कुठेतरी घेऊया आपण घर. शाळेच्या जवळ आम्हाला मिळालं. तिथे राहिलो आम्ही. ती 3रीत होती जेमतेम. तिथून शाळा पण जवळ पडायची. मी जायची तिला सोडायला. आणि मग तशी ती मोठी झाली. शिक्षकांना माहिती होतं सगळं. माझ्याबद्दल माहिती होतं, तिच्याबद्दल माहिती होतं. आणि तसं मला फार काही करावं लागलं नाही गं. तिच्या ऍडमिशनसाठी मला काय फक्त एकदा लाईफ बोलावं लागलं बस. त्यानंतर ती सरळ पुढे जात गेली. पहिला नंबर सोडला नाही तिने 2री पासून. पण 3रीत ती जरा बाबा गेल्यावर खाली आली. 4थीत परत ती पहिला नंबर काढला तिने. 4थीच्या स्कॉलरशिपला पण बसली ती. स्कॉलरशिप तिला मिळेल अशी काही आशा नव्हती आम्हाला. तिच्या वर्ग शिक्षकांना पण वाटत होती इतकी सावकाश लिहिते की ती ती कशी पूर्ण होईल तिचा पेपर, असं वाटायचं त्यांना. पण रिझल्ट झाला, त्या धावत धावत घरी आल्या. अहो म्हटल्या, काकडेबाई तुमची लेकीला स्कॉलरशिप मिळाली, एकटीलाच मिळाली बरं का शाळेत म्हणाल्या. कित्येक वर्षात आमच्याकडे कोणाला मिळाली नव्हती, तिला मिळाली बघा यंदा म्हणून.
सगळे आनंदाने नुसते न्हावून निघाले. तसंच आणि अगदी. मग लगेचच ती 5वीत आमच्या शाळेतच झाली ना. त्यानंतर ऍडमिशनसाठी वेगळं काही करावं हो लागलं नाही. आणि गंमत सांगू तुला एक आता आठवली म्हणून, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी हो ऍडमिशन साठी गेले बरं का. तिथे नवीन मराठी शाळा होती. तिची मला शाळेत आमच्या घालायची नव्हती तिला. नवीन मराठीत हो. वेगळी शाळा जाऊ देत म्हणून नवीन मराठीत मी प्रयत्न केला. तर त्या महाजनीबाई मला काय सांगा, आधीचं एखादं मुलं असेल तरच आम्ही घेतो म्हटलं. म्हटलं आधीचं मूल कुठून आणू मी? एकच आता मुलगी आहे मला म्हटलं. म्हटलं नको तुमची हम्म मला ऍडमिशन. मग मी आमच्या शाळेतच हम्म. घेतली तिला ऍडमिशन. तर मग ती सरळ पुढे गेली. शिक्षक होतेच. ती अभ्यास करत होती. आणि तिच्या काकी माझ्या जाऊबाई वगैरे जवळ होत्या ना ग तिथे. त्यांचा खूप मोठा पाठिंबा होता मला. हो असं सगळेजण असे मदत करणारे हो होते. एक खूप छान झालं. जवळ राहिले. काकडेवाड्याच्याही जवळ राहिले, शाळेच्याही जवळ राहिले. हो. तर मी शिकत गेली तशी. त्यामुळे ते म्हणजे वेगळं सगळं काही झालं. करावं लागलं नाही. शानूचं शिक्षणातलं स्वावलंबन हे मला हो. सांगायला आवडेल, की शाळेची मुलगी 10वी-12वीला गुणवत्ता यादीत आली. नंतर पुण्याच्या सीओईपी मधून तिने उत्तम मार्कांनी बीई केलं. ती पुरुषोत्तम करंडकमध्ये तिने बॅकस्टेज, फिरोदिया पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज वगैरे मध्ये काम केलं. ती सुंदर कविता रचना करते आणि त्यानंतर तिने कलकत्ता IIM मधून IIM केलंय. हे शामलच्या मुलीबद्दल मी आता तुम्हाला सांगते. आणि इथे अजून एक मला आवर्जून उल्लेख करायचा आहे, की स्वर्गीय डॉक्टर प्रद्युम्न कुमार काकडे हे हायली क्रिएटिव्ह माणूस होता. म्हणजे अतिशय अनेक छंद म्हणजे व्यासंग असलेला माणूस होता. ते स्वतः उत्तम फोटोग्राफी करायचे आणि जेव्हा फोटोग्राफीचं म्हणजे फिल्म होत्या आणि अंधाऱ्या खोलीत त्याचं सगळं डेव्हलप करावं लागायचं. ते तंत्र पण ते शिकले होते आणि त्यांच्याकडे ते सगळी सामग्री त्यातली. त्या 42-43 वर्षांपूर्वी अनेक दिवाळी अंकांच्यावर आणि अनेक अंकांच्यावर डॉक्टर काकडेंची फोटोग्राफ्स मुखपृष्ठ म्हणून आलेली आहेत. तर अशा दोन कला आसक्त लोक म्हणजे श्यामल आणि डॉक्टर काकडे असे आहेत आणि त्यांची ती गुणी मुलगी. आता मला वाटतं श्यामल आपण या टप्प्यावर अगोदर अतुल दादांना सांगूया की त्या स्लाइड्स काही दाखवूया आपल्याला. हं. अतुल दादा, हा त्या स्लाइड्स आपण बघू आधी. डोळे छान आलेत या चित्रात. सगळ्यात चित्रात डोळे छान आलेत. वा. तिचा झगा आणि केशसंभार. हं. अरे वा. छान छान. ही चोच पण खूप छान आली आहे. वा. छान छान. हे रंग जेव्हा वापरलेस तेव्हा स्केच पेनचेच आहेत का? ते ब्रुस्टो म्हणून पेन आहेत. ब्रुस्टो म्हणून एक प्रकारची पेनं मिळतात ती. रंगीत पण मिळतात त्याच्यात. नंबर्स असतात त्याला. 1, 2, 3, 4, 5, 6 असे. हा हा हा. नंबर असतात ते. हं, हं, हं. छान. अ, ही गणपती.
2-4 खड्डे. हो हो सिम्बॉल ऑफ विजडम ना. हं. हो, हे तर फार सुरेख आलंय. हे पण खूपच सगळेच. हं, हं, हं. आणि मला वाटतं पुस्तकांचा पण एक स्लाइड असणार आहे. हं. हो. हं, हं. छान. ती केली मी एम्ब्रॉयडरी. घोडा ओळखतो हा. का तो? हे टॅटू बरं का. हो हो, सुरेख कशिदा. हं. उषा. एक नमुने फक्त पाठवते तुम्हाला. ही माझी पुस्तकं. पहिलं पुस्तक चोमनदोडी हो, ती त्यांचं, लेस. शिवराम कारंतांचं. हो. हो. हा, ही अतुललता, ही पुस्तकांची आपण स्लाइड 1-2 मिनिटं ठेवूया. चोमनदुडी थोडं. हं. हे अतुल दादा. चोमनदोडी. हा, अतुल दादा, हा चोमनदुडी. हं. याची गंमत सांगते. हो. मी नाही, कन्याशाळेत एकच आले. मिनिट. हो, एकच मिनिट हा. मंडळी, ही सगळी पुस्तकं जी तुम्हाला दिसतायत, ही श्यामलने केलेली अनुवादित पुस्तकं आहेत. आणि त्यापूर्वी आपण श्यामलच्या म्हणजे अ, सुंदर चित्रांच्या स्लाइड्स बघितल्या. नंतर तिने केलेलं कशिदा काम, तिने केलेलं क्रोशावर्क, हे पण सगळं बघितलं. आणि तिचं बहुगुणी किंवा बहुपेडी असं आपण, मी म्हणाले, त्याचा तुम्हाला प्रत्यय आला असेल. श्यामल, आता तू तुझ्या पहिल्यांदा अनुवाद पुस्तकांचे जे केलेस त्याबद्दल हं. सांग. हं. आणि मग नंतर सांगते. आपण चित्रांकडे वळू. बरोबर, चालेल. तर हा कारंताचा अत- आणि माझा अतुल परिचय दादा, काय होता आता, आधी. हा, अतुल दादा, स्लाइड शो थांबवला तरी चालेल ना आता? हं. हा. सांगते. इथे आले, कन्याशाळेत आले. आले आले मला नोकरी मिळाली इथे. आले आल्या माझ्या सासूबाई म्हटल्या, तुला कंटाळा येतो का, आधी ते नोकरी करू नको म्हणून सांगितलं होतं मला. म्हणून मी तिथली सोडून आले. बीएड हा. कॉलेजमध्ये लेक्चर होते. सातारला ज्या कॉलेज, कारवारला मी ज्या कॉलेजमध्ये बीएड केलं, ते त्यांनी मला बोलवलं होतं लेक्चर म्हणून. तिथे मी हा. लेक्चरशिप करत होते. तर ते प्रायव्हेटच कॉलेज होतं, पगार तर खूप नव्हता ग, पण तरी सुद्धा छान वाटत होतं मला ते. तर त्यांनी मला सोडायला लावली ती नोकरी आणि मग मी इथे आले. कुठे, सातारला आले. त्यांना मी कंटाळा, तो मला हे समजलं. त्यामुळे तुला खूप कंटाळा येतो का, मग आपण समोरच्या शाळेत जाऊन विचारूया का त्यांना आहे का म्हणून. मी गेलो आणि ते मला दुसऱ्या दिवशी म्हणाले, या आमच्याकडे म्हणून. हम्म. म्हटलं दुसऱ्या दिवशी काही येत नाही, सासऱ्याचं वर्षश्राद्ध होते, झाल्यावर येते म्हटलं मी त्यांना. की मी जॉईन झाले. लिव्ह वेकन्सी होती ती, पण ठीक आहे म्हटलं. आणि मग इतक्या छान मला तिथे शिक्षिका भेटल्या ना. माझ्या वयाचं कोणीच नव्हतं तिथे, गंमत म्हणजे. सगळ्या मोठ्या मोठ्या होत्या. आठलेबाई आमच्या, हा. गाडगीरबाई, पेंडसेबाई, अशा खूप जणी होत्या. त्यांनी अगदी स्वीकारलंच मला खूपच छान. त्यातल्या आठलेबाई असं म्हणाले, तुम्हाला इतक्या भाषा येतात, तुम्ही त्याचा उपयोग का नाही करायचा. तुम्ही असं करा म्हणे, काहीतरी ट्रान्सलेशन वगैरे कराल का म्हणले. आमचे मावसे काहीतरी हम्म. करणार आहे. त्यांना प्रकाशन संस्था काढायची आहे म्हणाले. सुभाष देशमुख पुण्याचे होते ते. हेमंत देसाई अर्थतज्ञ माहितीये का. हेमंत देसाईचे लेख असतात बघा, अर्थतज्ञ, हो हो वर्तमानपत्र. हो. त्याचे वडील. तर त्यांची प्रकाशन संस्था काढायची इच्छा होती. नवीनच पुस्तक, ते म्हटले, शिवराम कारंतांचं मला करून द्याल का तुम्ही. मी म्हटलं हो चालेल की. त्यांच्याशी पत्रव्यवहार झाला आणि मग चोमनदोडी ठरलं आमचं. ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं होतं त्याला, त्याच्यावर सिनेमा पण झाला होता. तर चोमनदोडी करू का विचारलं, तर हो म्हणाले, चोमनदोडी करून द्या मला, छान आहे ते, त्याच्यात अजून चोमनदुडी. खूप करूया. चोमनदुडी मला हो, वाटतं शिवराम कारंथांचा आहे ना? शिवराम कारंतांचं. हो, ते करायचं ठरलं. मी केलं ते पूर्ण. वाचन झालं आमचं, सगळं झालं. आता ते पब्लिश होणार, एवढ्या सुभाष देसाई गेले ग अचानक. तर मग मीच हो. खूपच हे झाले. म्हणजे मला असं एक प्रकारचं डिप्रेशन आल्यासारखं झालं. म्हटलं असं कसं, आपण असं करायला घेतलं ते झालं, पब्लिश होणार होतं आणि ते गेले कसे, असं वाटलं मला. तर नंतर मी गप्पच राहिले काही दिवस, कोण करेल असं वाटलं मला. तर हेमंत देसाईंनी पुढाकार घेऊन कोट्याधीशांना
कॉन्टिनेंटल वाल्यांना विचारलं. कॉन्टिनेंटल वाल्यांनी हम्म. छापून पूर्ण केलं. पण त्यांनी एक गंमत केली, म्हणजे शीर्षक आम्ही त्यांना सांगत होतो इथे दुडी महत्वाची आहे. ते वाद्य थापवाद्य, दुडी म्हणजे एक प्रकारचं थापवाद्य असतं. ते थापवाद्य हा. फार महत्वाचं आहे. त्याच्यावरची त्याची जी थाप असते ना रात्रीच्या सन्नाट्यात, ती फार महत्वाची होती हो. चोमाची. तर त्याला महत्व आहे ते शीर्षकात आलं पाहिजे असं आम्ही सांगत होतो. कारण हो. पण सांगत होते, मी पण सांगत होते. पण त्याने ऐकलं नाही त्यावेळेला ते दलित लिटरेचरचं खूपच हे होतं, जोरात होतं. त्याला हात धुवायचं होतं का काय कोणास ठाऊक त्यांना. म्हणजे अनंतराव कुलकर्णींनी अगदी त्याचं नाव चोमा महार ठेवलं. ते महार ठेवलं ते फार दुखावले, कारण फार वाद झाला त्यांचा त्यांच्याशी. पण हो. ते त्यांनी बदललं नाही, चोमा हा. महारच ठेवलं हा. तिथे. हा. मी पण त्यांच्याशी परत कॉन्टॅक्टच केला नाही, असं झालं. असं झालं त्यांचा वाद. त्यानंतर बरेच वर्ष गेली अशीच. आणि मग इतर पुस्तकं मी केली. इतर जे अनुवाद केले ते सगळे असे श्रीधर स्वामींचे, गुरुचरित्र वगैरे असेच झाले माझे. सोशल काही झालं नाही, असं सोशल म्हणजे लिटरेचरचं काही झालं नाही, साहित्याचं. तर प्रयत्न केला होता. म्हणजे गोनी दांडेकरांचं झाला. पुन्हा भ्रमणगाथा आहे ना, हो. पुन्हा भ्रमणगाथा. त्याचं मी कन्नड गोनीदांचं. ट्रान्सलेशन, गोनीदांचं त्याचं पण कन्नड ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे झालं पण होतं सगळं पूर्ण. त्याच्यामुळे हम्म. केलं होतं आम्ही. पण त्यातच काहीतरी काहीतरी होऊन ते राहिलं, आणि मग ते साहित्य परिषदेने, साहित्य अकॅडमीने त्याला दिलं. हम्म. मुळात ते दुसऱ्यांदा दिलं आणि ते छापलं गेलं तिथे. साहित्य अकॅडमीने छापलं ते. त्यामुळे ते राहून हम्म. गेलं माझं. आणि आत्ता हा. गंमत म्हणजे मला अविनाश बेनीवाले एक म्हणाले की तुम्ही, एक प्रस्ताव त्यांनी मांडला 4 वर्षापूर्वी बहुतेक, मी मुंबईला असताना, हम्म. की तुम्ही माझं एखादं पुस्तक कराल का म्हणून. हो म्हटलं, करीन ना. हम्म. हम्म. तर त्यांचं एक पुस्तक त्यांनी मला पाठवलं. त्याच्यात जवळजवळ 50 पेक्षा जास्त, तरी पण त्याचे एसेस आहेत, एसे सदृश छोटे छोटे लेख आहेत त्याचे. तर ते मी करून दिले त्यांना. हो म्हटले, वाचन झालं त्याचं आणि सगळं तयार आहे आता, पण ते अजून प्रसिद्ध झालं नाहीये पुस्तक. हम्म. हम्म. प्रसिद्धीसाठी पब्लिश व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय जरा. ती हा. त्यांची मुलगी झेलम आणि मी, आम्ही दोघी प्रयत्न करतोय जरा. त्यांना आता होत नाही तो. बरोबर. त्यांचं वय झालंय, त्यांचा पण आजार पुढे चाललाय. मी हो, म्हटलं पण सर आज आपल्यानंतर कोणी करणार. हं. सर आज आपल्यानंतर आहेत. कोण करणार. हं. सर आज जॉईन झालेत. आहेत ना. हं. हो, सरांचं सर तुझी आज हं. मुलाखत हं. ऐकतायत. सर आहेत ना. हो, ऐकतायत ना. हो, हो. तर आम्ही जरा प्रयत्न करतोय व्हायचं, करायचं ते. बघू आता काय हो. प्रसिद्धी मिळते, होत आहे ते. हो. हो. हं. चालेल. आता आता वळूया चित्रांकडे. हं. मला वाटतं आठवड्यातून एकदा किंवा 2 दिवसांनी एकदा जी तुझी इतकी सुंदर चित्र तू आपल्या इन्फो ग्रुपवर टाकतेस आणि सगळ्यांना आनंद देतेस. हं. अ, मला आठवतंय तसं चित्र काढायला तू अलीकडे लागलीस. हो. म्हणजे हं. रिटायरमेंट नंतर. मला हं. जी श्यामल आठवतीये ती चित्र काढणारी नव्हती. तर हं. हं. हे चित्राचा छंद कसा काय पॉपअप झाला? हे ह्याची देणगी म्हणायला पाहिजे मला. कशाची, आपल्या हम्म. पिढीची. ग्रेट. पिढीच्या शिक्कामोर्तब झालं आणि मग मी काहीतरी करावं असं डोक्यात आलं. पण काय करावं हे हम्म. काही कळत नव्हतं. काहीतरी काम खूपच हे होत होतं, अंगावर येत होतं माझ्या. मुंबईला होते मी त्यावेळेला. हम्म. आणि मग झालं एक माझी कलिगची मुलगी, म्हणजे माझी भाचीच, जवळच राहत होती अंधेरीला. आम्ही जिथे राहतो तिथे. तिने मला एक दिवस एक चित्र पाठवलं, मावशी हे करून बघ गं म्हणून, तुला काढून बघ, तुला जमतंय का बघ म्हणून. मी काढून बघितलं, ते कॉपी करून तिला पाठवलं. ती म्हटली, अगं छान जमलंय की, असं आणखीन काढ म्हणून तिने मला अजून चित्र पाठवली. मग ती कुठली पेनं वापरायची हे पण सांगितलं. मग मी ते घेऊन आले, हम्म. मग चित्र काढली. मग ते छंदच लागला मला. खूपच छान वाटायला लागलं मला. आणि हातही सरळ येत होता, रेषा सरळ येत होत्या. अशा प्रकारची चित्र मी आधी कधीच काढली नव्हती. नुसती कुठेतरी माती तवा दिसला, कुठेतरी लाकडाची फळी दिसली, त्याच्यात पेंट कर, असं काहीतरी करत होते. 2 हम्म. परीक्षा दिल्या होत्या लहानपणी शाळेत, हम्म. हम्म. आईच्या हम्म. जबरदस्तीने. तर असं ते हे झालं. आई आमची छान चित्र पण काढायची बरं का. हो ना. आईची कदाचित, आईची अनुवंशिकता, म्हणजे आईचं आलं असेल का. आई छान चित्र, आईने मला हात पाय कसे काढायचे माणसाचे हे त्याचं लहानपणी शिकवलं होतं एकदा. व्यवस्थित हो ना. चित्र काढायचे. जरूर. हं. हो. हे तिचं ते आईकडून होतं. चरित्रांगण ठरतं असावं आईकडून असं वाटतं मिळालेलं मला आता. बाळकडू. हा. आईकडून मिळालेलं बाळकडू हं. होतं. पण पण हो, आपले हो. सगळे शुभार्थी आणि शुभंकर ऐकतायत. त्यांच्यासाठी मला हे अगदी परत एकदा आवर्जून अधोरेखित करावंसं वाटेल, की श्यामलला पिढीचं निदान झाल्यानंतर
तिने चित्रांचा छंद जोपासलाय हम्म. आणि त्या हो हो चित्रांच्या हं. छंदामध्ये एवढी प्रगती केली आहे. ते आणि म्हणजे झाडच मला तोडायला होतं का त्यात? हो हो हो. आता मग कारण आपण तुझ्या विचारते मी सगळं. पिढीकडे येऊया. हम्म. हा हा हा. हम्म. आता तुझ्या पिढीकडे येऊया. किती वर्षांपूर्वी तू पार्किन्सनचं निदान झालं आणि सध्या तू कसं पार्किन्सन्सला म्हणजे त्याचं व्यवस्थापन कसं करतेयस? हैदराबादला मी गेलो. हैदराबादला ते थोडस म्हणजे कोरोनामध्ये माझं गंमत म्हणजे एक बोट दुखत होतं. करंगळी दुखत होती. डाव्या हाताची करंगळी माझी दुखत मूठ बांधता येत नव्हती मला अशी. मूठ बांधता येत नव्हती मला. करंगळी खूप हा दुखत होती माझी. हा ते कोरोनाच्या काळात बरं का. त्यानंतर आम्ही कोरोनाच्या हा काळातच म्हणतात 22 साली मी शानवी हैदराबादची नोकरी घेतली. ट्रान्सफर झाली तिची. हा. ती फ्लिपकार्ट मध्ये काम करत होती ना. फ्लिपकार्टची ट्रान्सफर हो. झाली तिची. तिथे आम्ही गेलो हैदराबादला. मी गेले तिच्यासोबत. मग तिथे आम्ही रोज योगा करायचो. आमचा एक ग्रुप होता ऑनलाईन. चित्रा दाभोळकर वगैरे आम्ही सगळा हम्म ग्रुप होता आमचा. 8-10 जणांचा ग्रुप होता. रोज योगा करायचो. त्यानंतर योगा झाला दोघी जणी मिळून त्या हाताचे काहीतरी व्यायाम करायच्या. चित्रा आणि दुसऱ्या कोणीतरीचा. मी म्हटलं मी पण जॉईन होऊ का तुम्हाला? हा माझं एक बोट दुखतंय का म्हटलं तिला. ती म्हणाली अगं काय दुखतंय? कशासाठी करणार आहे? बघ दाखव तरी मला. मी तिला म्हटलं माझं हे बोट दुखतंय गं. तर तिला काय शंका आली कोणाचं? ती म्हणाली तू आधी न्यूरो फिजिशियनला दाखव. ते न्यूरोचं दिसतंय तुझं काहीतरी. कशामुळे तिला शंका हा. आली काय कोणाचं बाबा. पण तिने तेवढं ओळखलं आणि मला ती मागेच लागली. जाऊन आलीस का? जाऊन आलीस का म्हणून. मग एकदा गेले आम्ही दोघी गेलो. तिथं त्यांना ती शंका आली असं शानू म्हणते. तर तिच्याशी हम्म बोलले ते डॉक्टर. नंतर हा. MRI काढला. MRI काढून खात्री करून घेऊया म्हणाले. MRI काढला आणि त्यांनी सांगितलं की दिस इज पार्किन्सन PD म्हणून. माझी PD हम्म बरोबर. असं झालं. आणि मग तरी ते निग्लिजिबल होते सगळे म्हणजे असे काही हे ना मी सगळं व्यवस्थित करत होते, चालत होते. त्यानंतर आम्ही काकीनाडाला गेलो. प्रवास खूप केला आम्ही तिथे. त्यानंतर नेपाळ हम्म. झालं आमचं त्यानंतर डायग्नोसिस झाल्यावर. तिथे आम्ही एक ट्रेक पण केला छोटासा. अरे वा. त्याचं हे पण आहे तिथे. हो. तर हं असं व्यवस्थित चाललं होतं ग, काही नव्हतं. नंतर मुंबईला आलो. मुंबईला आल्यावर हम्म मात्र एक दिवस त्या भाचीकडे ते होते. तर तिला काहीतरी जाणवलं असेल. तिने शानूला फोन करून बोलवून घेतलं आणि मग मला कोकिलाबेनमध्ये ऍडमिट केलं. हम्म. त्यानंतर आणि शिक्का ते बसवला त्याचा. हो आणि ते PDचा शिक्का बसला माझ्यावर. झालं आणि एक त्या त्या डॉक्टरांना पण तू कन्सल्ट केलंस ना? प्रसिद्ध आहेत ते, मोहित भट. गुजराती नाव आहे. मोहित भट. मोहित मोहित भट. भट. मोहित भट. हो. ते खूपच हम्म प्रसिद्ध आहेत म्हणे इंडियात सगळे. हो म्हणजे तज्ञ बरोबर. आहेत फार हो पार्किन्सनिझम मध्ये. हो. ते या 10 दिवस होते कोकिलाबेनमध्ये. हो. या पॉइंटवर आता 10 दिवस शानू आहे कोकिलाबेन ना? शानू आहे आहे शेजारी असेल तर शानूला विचारू का? आहे. हो विचार. हॅलो. हॅलो. मंडळी, ही दिव्यांगना काकडे म्हणजे श्यामलची मुलगी. श्यामल सारखीच ती पण गुणी आहे. तिला घरात आम्ही सगळे शानू म्हणतो. त्यामुळे मला तिचं दिव्यांगना एवढं मोठ्या नावाने रिफर करणं अवघड जाणार आहे. आपण सगळे शानू तिला म्हणालो तरी आवडतं. शानू, आईला पार्किन्सन्स डिसीज डायग्नोज झाला तेव्हा तुम्ही हैदराबादमध्ये होतात मला वाटतं. म्हणजे ती बरोबर. पहिली एक चाहूल लागली आणि मग हो. शिक्कामोर्तब मुंबईत झाली. तर आता तू ब्रीफ मध्ये तू कसं म्हणजे ऍज अ सिंगल चाइल्ड आणि आता आईची केअरटेकर या भूमिकेतून तू हे कसं मॅनेज केलंस ह्याच्याबद्दल थोडंसं पटकन सांग. सो हैदराबादमध्ये 2021 मध्ये डायग्नोज झालं आणि हो. त्यावेळी डायग्नोसिसची शंका होती PSP ची, म्हणजे PSP नाही, थांब जरा, प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पाल्सी हा पार्किन्सोनिझमचा अजून एक प्रकार आहे हो. आणि जो खूप लवकर प्रोग्रेस होतो आणि त्याची शंका होती डॉक्टरना. आणि ते ऐकल्यावर आम्ही दोघी पण घाबरलो ऑब्व्हियसली. आणि हो. पण त्याचा परिणाम एक असा झाला की आम्ही दोघींनी पण असं ठरवलं की आता जितका वेळ आपल्याकडे धडधाकटपणे आहे तो वापरून घ्यायचा मस्तपैकी. आणि आम्ही खूप ठिकाणी प्रवास ग्रेट करायला सुरू ग्रेट. केला. आम्ही सोबत खूप एकमेकींच्या आमचा सहवास वाढला.
आम्ही अरे सोबत वा. बोर्ड गेम्स खेळायला सुरू केलं. वाचन आमचं सोबत सुरू झालं. सो इन अ वे पार्किन्सन्स मुळे आमचा सहवास पूर्वी जितका वाढला. होता त्यापेक्षा खूपच वाढला आणि ते काइंड ऑफ एका पद्धतीने एक वरदान झालं. नंतर हो. अ, पुढच्या 3-4 वर्षामध्ये लक्षात आलं की हा पीएसपी नाही आहे, हा पीडी आहे आणि इट हम्म. विल नॉट बी प्रोग्रेसिंग दॅट फास्ट, विच वॉज अ रिलीफ. हो. आणि सो त्याच्यामध्ये बरेच झाले लाईफस्टाईल मध्ये तिच्याही माझ्याही बरेच म्हणजे आयुष्यात अ, बदल खूप मोठे करावे लागले आणि हो. त्याच्यावर अ, सगळ्या जगाची टीकाही ऐकून घ्यावी लागली की हे असं का केलं आणि ते अजूनही ऐकून घ्यावी लागते कधी कधी. पण इट ब्रॉट अस टुगेदर, इट ब्रॉट अस क्लोजर आणि इट ऑल्सो गेव अस it kind of brought our sense of humor out. म्हणजे सुरुवातीच्या काळात पहिल्या 1-2 वर्षात आईनी ऍक्सेप्टच केलं नव्हतं की हा पार्किन्सोनिझम आपल्याला आहे, असू शकतो. आणि त्या काळात सुरुवातीला ती धडपडायची भरपूर आणि हो. मग शेवटी आम्ही घाबरायचोही खूप दोघीही त्या गोष्टींना. पण मग आम्ही स्वतःचीच मजा करायला आणि स्वतःवरच हसायलाही शिकलो. म्हणजे एकदा करेक्ट. असं झालं की ती मैत्रिणी बरोबर बाहेर गेली आणि एका जिन्यावर न उतरता उतरता धड पडली आणि हम्म. आल्यानंतर तिने मला हळूच घाबरत घाबरत सांगितलं की मी पडलीये. पुढचे 8 दिवस तिचा डोळा धप्प सुजला. पण मग वी यूज टू मेक फन ऑफ इच अदर सेइंग की ही कुठेतरी गँग वॉर मध्ये जाऊन आल्यासारखी दिसते. त्याच्यानंतर पुढच्याही महिन्यात असं झालं की पुन्हा एकदा हम हम्प्टी आणि डम्प्टी दोघे टेरेसवर निघाले होते कॉफी प्यायला, कॉफीचा ट्रे हातात घेऊन. आणि हम्प्टी धडपडला, तो फेल डम्प्टीच्या डाऊन. अंगावर पडला आणि हम्प्टीच्या डोक्याला जी खोक पडली त्याच्यात 3 टाके घालावे लागले. पण पण असं करत करत आम्ही एकमेकांवर हसायलाही शिकलो आणि छान. दॅट मेड इट इझियर. येस. येस. ते मी बघतेच आहे. शामलची खूप काळजी घेते, सगळ्यांसाठी सांगते. शानू अनेक बाबतीत स्वावलंबी आहे. ती स्वतः खूप लॉंग डिस्टन्स कार ड्रायव्हिंग पण करते. जसं आंध्रामध्ये तिने शामलला घेऊन खूप ट्रॅव्हल केलं आणि चांगली काळजी घेते. जसे अनेक शुभंकर आणि अनेक शुभार्थींची मुलं घेत असतात, तसंच या पण घरात तुम्हाला बघायला मिळतं. आता श्यामल, मला तुला हे विचारायचंय की आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाशी तू जोडली कधीपासून गेलीस, आणि मग पार्किन्सन्स मित्रमंडळाशी जोडल्यानंतरच ही गेली काही वर्ष आहेत, त्याचा तुझा अनुभव काय आहे? ते तेव्हाच झालं खरं तर. तू एकदा आली होतीस बघ माझ्याकडे. मला पार्किन्सन झालं हे तुला तुला कळवलं. मला वाटतं 22 हो. साली आल्यावर. 22 ते साली. नेपाळला जाऊन आल्यावर मला वाटतं. नेपाळला जाऊन आल्यावर मी तुला हो. एकदा कळवलं हो. की मला ही पार्किन्सन डिटेक्ट झालंय, डायग्नोज झालंय का म्हणून. तू लगेचच आलीस मला भेटायला. तू कुठे ऑस्ट्रेलियाला हो. जाणार होतीस. त्याच्या आधी मला येऊन भेटून गेलीस त्यावेळेला. आणि त्याच दिवशी तू हो. मला शोभनाताईंना फोन करून सांगितलं हिला जॉईन करून घ्या म्हणून. तेव्हापासून मी तिथे तुमच्याकडे आहे. पण फार ऍक्टिव्ह नव्हते मी, पण सगळ्यांचं वाचत होते. काहीतरी कळत होतं मला, औषधाविषयी कळत होतं, प्रत्येकाच्या काय होतं प्रत्येकाला हे कळत होतं. आणि माझं ज्ञान वाढलं, थोडंसं खूपच वाढलं. म्हणजे कुणाला काय होतं. गौरी इनामदार सारखी एक मैत्रीण भेटली आणि अमिता धर्माधिकारी सारख्या छान हे भेटल्या, यांच्याशी बोलू शकते मी कधीतरी. आणि नर्मदा परिक्रमा करायची होती मला चालून. त्यावेळी मी बोलले यांच्याशी, कर्वे ना त्या, स्नेहल कर्वे का? स्नेहल. हो, स्नेहल. त्यांच्याशी पण बोलले. आणि कोण ग ते आपल्या ह्यानी कुठली वारी केली होती एक, गौरी गौरी ना, गौरी. अं, गौरी. गौरी गौरी रोज आपल्या फुलराणी. राणी. त्यांच्याशी पण बोलले. पण ते काही झालं नाही, यंदा खूपच पाऊस नाही, होता ना ग, गीताताई. पावसामुळे काही जमलं नाही ते. गीताताई पुरंदरे. गीताताई गौरी गीताताई नाही, हो हो, गीताताई गीताताई पुरंदरे. 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 गीताताई पुरंदरे. गौरीताईशी मी बोलत असते, खूप वेळा बोलत असते गौरीताईशी. बरंच काय काय तिचं सांगत होते. तिनेच मला सांगितलं तू आधी त्या ह्या पौर्णिमा गौरीशी जा म्हणून. पौर्णिमा गौरीची जरा झाल्यावर मग तिनेच मला ह्यांच्याशी जोडून दिलं, कोणते आपले खराडींशी.
खराडी. त्याशी खूप बोलत असते मी अजून. ती मला गाईड करत असते बऱ्याच वेळेला. आजही म्हणे तुला भेटायची हो इच्छा आहे का मला? क्युरियस क्युरियस आहे मी हो तुझ्या त्याच्याबद्दल म्हणे. हो तर अशी आमची मैत्री झाली. आणि हो शोभनाताईंची खूप जवळीक झाली आता तर. खूप जण भेटले मला हो आणि सगळं खूप कळतं का नवीन काय काय शोध लागले, नवीन काय काय चाललंय हे कळतं ना पिढी विषयी. खूप कळतं तुमच्या हो ग्रुपवर, ह्या ग्रुपवर मला. हो आता हो तुम्ही हो मला चान्स दिला, प्रदर्शनात भाग घ्यायचा चान्स दिला नाही का? हो ह्याच्या पार्किन्सन हो दिला. प्रदर्शन. 2 वेळा मी लावले होते. हो, हो हे 2 वेळा मी त्यात तुमच्यासाठीच भाग असतं घेतला. माझं. हो हो, ते 3 वेळा आहेच. ऐकून. हं, या वर्षीचं छान 3रं वर्ष ऐकायला. होतं. हो, छान ऐकायला मिळतं, छान वाचायला मिळतं काय काय, बरंच काय काय. किती जण हो 18-18 वर्ष सांभाळतात ग पिढी, असं मला वाटतं. मला ते 4 वर्षात मी गाठले की काय असं मला वाटायला लागले. आता माझा पाय खूप लॉक होतो चालताना मध्येच. औषध हो बदलून देत मला हो खराट डॉक्टरनी, पण तरी हो सुद्धा अजून ते बरं नाहीये इतकं. आणि फिजिओथेरपी तर ते मी रोजच घेते. हो हो फिजिओथेरपी मी रोजच साताऱ्या घेते. चालत सात येते. जवळ आहे दवाखाना. साताऱ्यातच घेतेस. हा साताऱ्यातून घेते. घरी येऊन करत होती ती. मुंबईपासून सुरू केलं होतं फिजिओथेरपी आम्ही. हा मुंबईपासून खूपच त्याचा फरक पडला मला. हा तिथे ती छान घरी येऊन मला घेत होती. त्यानंतर इथं हम्म, आल्यावर पण मिळाली मला. घरी येऊन घेणारेच दोघं मिळाले. त्यानंतर त्या हो पण लग्न होऊन गेल्या. काहीतरी झालं. क्लिनिक त्यांचं दुसरीकडे काढलं त्यांनी. मग आता मला जवळच एक हॉस्पिटल आहे. तिथे एक जण आहे. तिथं मी जाऊन घेते. रोज चालत जातो आम्ही चालत येतो. वा 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. मध्ये मध्ये पाय हो लॉक होतो. पण तरी थोडा वेळ थांबतो आणि मग पुढचा पाय घालून चालत येतो पण. चालत येते, चालत जाते मी तिथं. अरे वा अरे वा पण तरी सुद्धा आय छान. एम नॉट हॅपी, कारण माझा पाय तो लॉक होणं काही कमी झालं नाही अजून. हो आणि काय ते करावं कळत नाही मला. खराडी डॉक्टर खराडींनी तुला एक चालताना रिदम घ्यायला सांगितला होता बघ. हो हो हो. पाय लॉक झाला की थोडं ते असं काहीतरी काउंट करायचा आणि मग पाऊल 1, 2, 3, टाकायचं. 4 1, 2, 3, 4 हो. हम्म तो हं. एक प्रयोग करून बघितलास काही तर. वेळा विसरते. हो, काहीतरी विसरते मी कधी-कधी, पण करते जरा. हा हा तेच तेही चालू ठेव. हो. छान. हं. म्हणजे सध्या एकूण तुझी म्हणजे तुझा दिनक्रम तू पिढीला पूरक असा औषध ठेवलायस का? हो, औषध घेते योगायोगाने मी तुला वेळेवर. माहितीये म्हणजे डॉक्टर हे बावडेकर सर म्हणून आहेत ते आपल्या खूप त्यांचं एक पुस्तक इंग्लिश आणि मराठी भाषांतर असं दोन्ही येते. डॉक्टर हां. बावडेकर सर पण आता जॉईन झालेत आज आपल्या कार्यक्रमामध्ये. हो का? तर त्यांनी खूप बरं, बरं. त्यांची जीवनशैली किंवा त्या आहाराबद्दल एक छान दिलंय प्रोटोकॉल, कशी हं, त्यांची दिनचर्या आहे, आहार काय कसा घेतात. हं. तू आहाराबद्दल कितपत जागरूक आहेस? मागच्या शिंदोफाच्या मागे-मागे आपण प्रोटीन नाही खायचं, हे मला लक्षात आहे. प्रोटीन घेत नाही. हो आसपास प्रोटीन हम्म घेते. त्यानंतर शिंदोफा घेतल्यावर हम्म तास दीड तासाने ब्रेकफास्ट करते. त्यानंतर हम्म परत ती शिंदोफा आणि एंटाकाफोरन सांगितले त्याने मला आता अर्धी-अर्धी खराडीने, हा हो डॉक्टर खराडीने. तर ते हो घेते हो आणि त्याच्यानंतर सुद्धा हो 2 तासाने मी जेवते वगैरे. म्हणजे हे तर पाळतेच हम्म. आहे. प्रोटीन घेते आणि ते शक्यतो रात्री घेते. आणि वेगळा व्यायाम काही करतेस? वेगळा म्हणजे सायकल घेतली, स्टॅटिकची सायकल असते ना, त्याची पेडलिंग करते घरात. आणि ते पुलोवर असतं एक हम्म. वरती असे पुल हं, ते घेतलंय मी. ते पण करते. घरात करते. शानू चालणं दाखवू मात्र शकेल होत ते? नाही मला आजकाल. हं, नाही होत आहे. ते पुल ओव्हर शानू आता हं. कॅमेऱ्यावर दाखवू शकेल? फुलं आणि ना ते वर खाली करायचं. ती काय दाखवेल ती आता. हो करायचं आहे. लोकांच्या अंदमानमध्ये आता हो सांगितलं लोकांच्या प्रवास केला आम्ही खूप माहितीसाठी मी प्रवास केला. हो अंदमानला जाऊन हो आलो आम्ही. हो शानू आणि मी. त्यानंतर आम्ही कोचीनला गेलो. कोचीनला ते हे असतं गं, दरवर्षी बिनाले बिनाले, बिनाले बिनाले, बिनाले बिनाले, बायनाले असते. त्याला गेलो हो होतो आम्ही दोघी. आणि त्यानंतर कुठे गेलो अजून? अंदमानला गेलो, कोचीनला गेलो. अशी खूप ठिकाणी हिंडलो आम्ही. आणि तिथं गंमत झाली. हो अंदमानला काय झालं माहितीये का? टू व्हीलर मी चालवत होते पूर्वी. पण टू व्हीलर हा बसणं मागे मला आता जमेना. बसलो म्हणजे हा कसं बसलो?
एकदा बसले मी आम्ही भाड्याने घेतली टू व्हीलर, त्याच्यावर बसायला गेले आणि मागे मागे जायला हा लागले. कोणीतरी मला येऊन पकडलं म्हणून बरं. आणि आम्ही काय केलं, अरे काय करायचं आता म्हणून हा मी मागे बसले की आम्ही ओढणीने बांधायचो एकमेकींना पोटाला आणि मग आम्ही प्रवास अरे केला. वा असं अरे अंदमानमध्ये वा फिरलो आम्ही मस्तपैकी. छान छान म्हणजे छान हे झालं ते. अंदमानची ट्रिप पण छोट्या छान झाली. छोट्या 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 समस्येवर असा उपाय हा काढण्याची ही उपाय काढले, आनंद घेतला आम्ही. खूप छान हसायचो आम्ही, काय झालं हे, काय झालं हे करून मजा मजा वाटायची आम्हाला. बर्ड वॉचिंग केलं खूप आम्ही त्यावेळेला. हो हैदराबादमध्ये हो आम्ही करायचोच, पण अंदमानमध्ये पण केलं खूप. हो हे बघ दाखव तुला आता. चालेल हे अरे वा हा हे पुल ओव्हर ना हो, फुलोवर म्हणजे याला काय म्हणतात, अं, त्याचे नाव काय ह्याच्यात आहे? म्हणजे त्याचं उभं नाव राहून काय माहित नाही, पण हा पण हे बरं नाही, याच्यामध्ये झोपून झोपून आडवं पडायचं, ह्या हा भागात काय घालायचे, पाय अडकवायचे त्याचे याच्यामध्ये, ओढायचे. ओके आणि मग हे असं ओढायचं. तर हे ज्या पायाने हा ताकद लावतो हे पूर्ण ओढलं जातं. हो म्हणजे हाताचे मसल्स पोटऱ्यांचे मसल्स काफ मसल्स हो हो हो. सगळ्या आणि मसल्स कोर वर मसल्स हो पण कोर बऱ्यापैकी. मसल्स कोर हं. ह्या सगळ्यावर सर्वांगा तुम्ही दाखवू समजते शकता मला. का? हे बघा, हे बघा हम्म. करून दाखवू का करून तुम्हाला? दाखवू का तुम्हाला हा करून दाखवते. चालेल चालेल. दाखवते दाखवते ती मागे ते घ्यावी. मागे ठेवलं म्हणजे काय इको येतोय आवाजात हम्म दिसतंय दिसतंय ओ छान छान तिथे स्प्रिंग सारखं असावं काहीतरी ना बरोबर कळलं मला वाटतं दिसलं सगळ्यांना नाही दिसत नव्हतं. नव्हतं नाही दिसत स्क्रीनवर मृदुला तूच दिसतीयस. स्क्रीनवर तू दिसतीये, त्या दिसत नाहीयेत. श्यामलताई आणि ते बरं ऍक्टिव्हिटी करताना पण दिसलं नाही त्यामुळे. हा दिसलं बरं नाही बरं त्यामुळे हम्म. स्क्रीनवर तू दिसत होती. अतुल दादा तुला व्हिडिओ बंद करून ते येणार नाही त्या दिसत नाहीत माहित नाही महाप्रसाद दिसत. नाही ते सेटिंग आता अतुल दादा नाही माझ्या इथून काहीच बदल झालेला नाही. नाही ना त्यांच्याकडचं हे गेलेलं आहे का? आता हो मग सगळ्यांनी स्क्रीन डावीकडे किंवा उजवीकडे करून बघा म्हणजे मग त्यांचं एक प्रकारचं दिसतंय. माझ्या स्क्रीनवर त्याच दिसत आहेत. हा नाही श्यामल बाकीच्यांनी मोबाईलचं स्क्रीन डावीकडे उजवीकडे करून बघा. श्यामल आमच्या व्हिडिओवर एकदा क्लिक केलं ना तर हा व्हिडिओ मोठा होईल. म्हणजे जिथे आईचं नाव दिसतंय त्याच्यावर जर एकदा क्लिक केलं हो हा हो दिसतंय दिसतंय. हा दिसायला लागला. आता जोगळेकर दिसतायत. आता पुन्हा ती दिसत नाहीये. हम्म. शोभिता बेली ट्रिमर म्हणतात त्याला बरं का. त्याला बेली ट्रिमर म्हणतात, बेली ट्रिमर. आलं लक्षात, ऐकलं. हो आणि स्टॅटिक सायकल बद्दल मला ग्रुपवरच कळलं. हा मी ती मागवली होती. हा मग ती तू मागवली हो हो हो
म्हणजे ही 2 व्यायामाची साधनं सध्या तू वापरतीयस. हो घरी करताना. हो आणि हो सौरपोथ्रा आहे, सौरपोथ्राचं करते मी अधूनमधून, जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा करते फक्त. हो 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 आपण सगळेच सौरभ बोथरा जवळजवळ करतोय. हो 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 हो. आता आपण श्यामलशी बऱ्याच गप्पा म्हणजे मी ज्या थोड्याशा ठरवल्या होत्या ते बोलून झालंय. एका तुझ्या मैत्रिणीनी की काहीतरी एक ऑडिओ 1-2 मैत्रिणींनी दिलंय, तर त्यातला एखाद दुसरा हो. आपण ऐकूया आणि मग शुभार्थींपैकी कुणाला काही विचारायचं असेल तर ती चर्चा घेऊया. हम्म. करू सुरू? हा कर. श्यामलची आणि माझी ओळख झाली पुस्तक विशीमध्ये. श्यामलची आणि माझी ओळख झाली पुस्तक विशीमध्ये. तिथे येणाऱ्या सगळ्याच खूप वाचणाऱ्या होत्या. श्यामल इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधली पुस्तके वाचणारी होती. गोरी गोल चेहऱ्याची आणि डोळ्यात चमक असलेली श्यामल मला आवडली. आणि त्याच वेळात आलं, तिचं आणि माझं काहीच सारखं नाहीये, कुठेच जुळण्यासारखं नाहीये. पण नंतर योग असा आला, आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी झालो. त्यामुळे मी आज तिच्याविषयी 4 गोष्टी सांगू शकते. साताऱ्यातल्या कन्याशाळेत ती नोकरी करत होती. शेवटी मुख्याध्यापिका झाली होती. त्यावेळी शाळेत रोज निघणाऱ्या जैविक कचऱ्यापासून सकस माती तयार करून त्यात झाडे लावण्याचे शिक्षण मुलींना देण्याची संधी तिने मला दिली होती. तिच्या बरोबर रस्त्याने जायचं म्हणजे अवघड होतं. दर 10 पावलांनी तिला कोणीतरी भेटायचं. इतक्या विद्यार्थिनी आणि पालक सगळे तिला ओळखतात. निवृत्तीनंतर तिने सकाळी फिरणं सुरू केलं. फिरत फिरत कधीतरी आमच्याकडे यायची. जशी तिची आणि आमची ओळख वाढत गेली तसे तिचे एक एक पैलू मला दिसायला लागले. तिच्याकडून मला कारवार आणि तिथली खाद्य संस्कृती यांची ओळख झाली. वेगवेगळे पदार्थ करून पाहण्याची सुद्धा तिला खूप हौस आहे. वेगवेगळे पदार्थ करून इतरांना खायला घालत असते. दिवाळीमध्ये 5 प्रकारचे पोहे, हळदीच्या पानावरचे पाचोळे असे वेगळे पदार्थ तिच्याकडून मला समजले. श्यामल नुसती चांगली वाचक नाही, ती चांगली लेखिका सुद्धा आहे. तिच्या नावावर 5-6 तरी पुस्तके असतील. तिची मुलगी आणि ती सुट्ट्यांमध्ये भरपूर भटकायच्या. भरतकाम, विणकाम, चित्रकला अशा अनेक कला आहेत तिच्याकडे. कारवारची असल्यामुळे तिला झाडांची, पानाफुलांची सुद्धा खूप आवड आहे. तिच्या छोट्याशा घरामध्ये तिने छोटीशी बाग सुद्धा केली आहे. श्यामलच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आयुष्याशी लढण्यात तिची इतकी शक्ती खर्च झाली नसती तर तिने खूप काही वेगळं केलं असतं. अजूनही एक ऐकवते. चालेल. नमस्कार, मी सौ अमृता आठले, श्यामलता काकडे यांची सहशिक्षिका. 1980 पासून आमची ओळख आहे आणि मैत्रीचं हे स्नेहाचं नातं अजूनही कायम टिकून आहे. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याशी ओळख झाली आणि पहिल्यांदा काही दिवसातच लक्षात आलं की यांना मराठी, कानडी, कारवारी म्हणजे कोकणी, इंग्लिश आणि हिंदी या सगळ्याच भाषा उत्तम रीतीने अवगत आहेत आणि त्यांचं लेखन, वाचन अफाट आहे, कल्पनेपलीकडे अफाट आहे. अनेकदा भेटीमध्ये जेव्हा काही वेळ मिळायचा त्यावेळेला त्यांच्याकडूनच, त्यांच्या तोंडून अनेक पुस्तकांविषयी, अनेक लेखकांविषयी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. त्यानिमित्ताने आमच्याही ज्ञानात थोडी भर पडलेली आहे. त्यानंतर त्यांचं लेखन, वाचन या सगळ्यामुळे अनेक चांगल्या चांगल्या लेखकांशी, वाचकांशी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांचा चांगला दृढ परिचय आहे. चांगले संबंध त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. अनेकदा त्या लेखन केल्यानंतर आल्या पहिल्यांदाच ते आम्हाला वाचायला द्यायचे. त्यामुळे अगदी त्यांनी लिहिलेलं
काही लेखन ताजं ताजं वाचण्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यांना मी विद्यार्थी प्रिय शिक्षिकाही म्हणू शकते, कारण त्यांच्या भोवती नेहमीच विद्यार्थिनींचा गराडा असायचा आणि त्यांचं आपापसातलं जे संभाषण चालू असायचं ते अतिशय लक्षवेधक असायचे. शाळेमध्ये त्या जे काही कार्यक्रम बसवायच्या गॅदरिंगच्या निमित्ताने, त्यातून त्यांची कल्पकता, त्यांची अभिनय क्षमता आणि त्यांचं दिग्दर्शन कौशल्य हेही आमच्या परिचयाला आले. हेही गुण त्यांच्याकडे आहेत असं लक्षात आलं. अशा एकंदरीत या सगळ्याच दृष्टीने खूप हरहुन्नरी असं हे व्यक्तिमत्व आहे. त्या अनेकदा गिरीभ्रमणाला जात असत. त्यातून त्यांची एक स्वतंत्र प्रवृत्ती, स्वतंत्र बाणा दिसून आला. त्यांची मुलगी दिव्यांगना, तिला सुद्धा अगदी त्यांनी न कळत हे सगळे संस्कार दिले आहेत. ही लेखन, वाचन, कविता करणं या सगळ्याच बाबतीत अगदी आईच्या पावलावर पाऊल टाकून आहे. हुशार तर ती आहेच. तर अशा या आमच्या श्यामलता काकडे मॅडम. अजून एक आठवण सांगते. माझ्या मुलीच्या लग्नात त्यांनी दिलेली अमूल्य भेट म्हणजे त्यांनी तिच्यासाठी दिलेली ब्लेसिंग ही अजूनही माझ्याकडे सांभाळून ठेवली आहे. आणि असा हा आमचा काळ खूप आनंदात एकत्र गेलेला आहे. आता सध्या परिस्थितीत त्यांची तब्येत तितकीशी चांगली नसते, पण तरीही त्या वेळ आनंदात जावा म्हणून त्यांनी चित्रकलेचा मंडल आर्ट हा प्रकार शिकला. असंख्य चित्र त्यांनी काढलेली आहेत. लेखन, वाचन हे तर चालू असतच. अशा या माझ्या मैत्रिणीला पुढील आयुष्य सुखासमाधानाचं जावो, आनंदाचं जावो एवढीच इच्छा व्यक्त करते. छान. आता भरभरून सगळ्या मैत्रिणी बोलल्या आहेत. जवळजवळ गेला 1 तासभर आपण गप्पा मारतोय. आता नाईक सरांनी अशी सूचना ऍक्च्युअली केली आहे की एक्सरसाइज दिसला नाही, म्हणजे एक्सरसाइज केला, तुझा कॅमेरा काहीतरी झालं होतं, तर एक अच्छा. क्विकली दाखवता येईल का? तुला त्रास होईल? मी हो एक हो नाही सूचना नाही करू का? नाही मी एक सूचना दाखवते ना. करू का? हा 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 1 सांगा मिनिट. की. हो हो मी एक सूचना करू का? काय जर काय त्यांना जर त्रास होणार नसेल तर त्यांनी एक व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवर टाकावा नंतर. जर लगेच हो ते अजून जास्त चांगलं होईल. साठी होईल. अजून एक ही गोष्ट म्हणजे ही सूचना चांगली आहे. शानू, अजून श्यामल, एक गोष्ट म्हणजे आता हे जे कॉल रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्येही ते दिसेलच. नाही ते कदाचित स्वतंत्र व्हिडिओ करूया तो आणि तो तू टाका. हा हो कारण चालेल. आता जरा आपला वेळ होत आलाय. मग परत सेटिंग मध्ये, कारण आता व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी खूप चांगली आहे, तर आपण जे अखेरचा टप्पा आहे तो सगळा घेऊया. प्रेक्षकांच्यातून कोणाला काही विचारायचं असं आहे का? श्यामल, मी आशा बोलतीये. एक विचारू? हा बोला की. हा विचार ना. तुझ्या मागे जी भिंत आहे ना, तिथे खाली हो एक सुंदर वारली पेंटिंग आहे. ती वारली तूच पेंटिंग केलंयस हो का?
मी सुरुवात केली होती का ताई, पण नाही झालं माझ्याकडून. मला ते अर्धवट आहे ना, उंची त्याची धड बसून नाही करता येत, धड भरून करता येत नाही. म्हणून मी मग हा अभिनव कॉलेजची 2 मुलं शोधली, त्यांनी मला ते हा. करून दिलं सगळं. हं. अच्छा अच्छा अच्छा. हं. खूप सुंदर झालंय ते. झालं छान झालं ते, छान हा, दिसतंय. कारण तुला म्हणजे सगळ्या प्रकारचे तू पेंटिंग्स करतेस म्हणून हं. म्हटली की तो पण हो. हं. तुझा हातखंडा आहे. छान आहे. ते दाखव ना पेंटिंग. खूप छान आर्टिस्ट आहेस तू. तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणजे तो उल्लेख मी आणि करणारच होते. आशाताई, अजून एक तुमच्या आशाताईशी एक मिनिट बोलायचं मला. आशाताई रेवणकरांनी आता श्यामलला विचारलं, तर आशाताई आणि श्यामलमध्ये अनेक भाषेचे गुण इतके सारखे आहेत की दोघीही कारवारी, दोघींची कोकणी मातृभाषा, शिक्षणाचं माध्यम कन्नड आणि दोघीही इंग्लिशच्या MA. तर हे सगळे समान आणि दोघीही अनुवाद करतात कन्नड पुस्तकांचे इंग्लिश किंवा मराठी. असं सगळ्या ह्या भाषेच्या दोघी म्हणजे समांतर आहेत त्यांची कामं. हा एक मला लोकांना सांगण्यासाठी उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे बोल आशाताईंचे एक श्यामल, आशाताई मला बोल. आभार मानायचे. आणखीन एक सांगावंसं वाटतं की पार्किन्सन झाल्यानंतर सुद्धा श्यामलची आपल्या इथे कुठलं ग ते इन्स्टिट्यूट, तिथे येऊन अजून काहीतरी तिला रिसर्च करायचं होतं. हो, आघारकर 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 हा आघारकर आघारकरला इन्स्टिट्यूट. गार्डनिंगचा कोर्स करायचा होता तिला. हा 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 हा. एक म्हणाली होती माझ्या घरून जवळ आहे त्यामुळे मी तुझ्याकडे येईन आणि तो कोर्स करेन म्हणून. फक्त ते तेवढं मात्र तिचं अर्धवट राहिलेलं आहे, पण होईल झालं नाही कधी का? पूर्ण. हं. आता त्यांनी बॅचच बंद केली वाटतं, बहुतेक तो विषयच गेला. हो हो. तर मला ना आशाताई तुझे आभार मानायचे आहेत की मी ते श्रीधर स्वामींचं जे पुस्तक केली ना, बिदनूरकर काका आणि पेंढारकर काका माझ्याकडे आले होते. ते कुठून आले, का आले हे मला कळलंच नाही. मला काही श्रीधर स्वामींचं माहित नव्हतं, मी काही धार्मिक नाहीये. तर मी हा त्यांना म्हटलं मी नाही करू शकत हे, मला नाही हो काही कळत त्यातलं. भाषा पण मला याची जमत नाही, जमणार नाही असं मी त्यांना म्हटलं. साहित्यातलं असेल तर मी केलं असतं म्हटलं, धार्मिक हे मला काही जमणार नाही हो म्हटलं मी त्यांना. तर तरी ते खूप मागे लागले माझ्या. 2-3 वर्ष घेतली मी ते पूर्ण करायला. ते एक पुस्तक पहिलं केलं, मग ते 3-4 पुस्तकं माझ्याकडनं करून घेतली. ठीक आहे, कधीतरी नंतर मला त्यांनी सांगितलं, ह्या रेवणकर ताईंनी आम्हाला तुझं नाव सुचवलं होतं म्हणून. हं. म्हणजे व्हायचं होतं असं झालं. हं. म्हणून तुझे आभार मानायचे होते. आणि मग नंतर आम्हाला तुझ्याकडे एकदा घेऊन आले होते ते मला तुझ्याकडे ना भेटायला. घरी पण आले होते तुझ्याकडे एकदा. हं. करेक्ट. हं. हॅलो श्यामलाताई, हा, बोलू का? बोला की. मी मनीषा लिमये. तुम्हाला हा आता हा फोन हा केला. हो हो, बरोबर. तुम्ही अविनाश परवा फोन केला होता ना, अनेक बिनिवाळे फोटो सरांनी पाठवलेले, मला पाठवलं होतं तुम्ही सगळं लेखन ना त्यांचं. पुस्तकाचा त्यांनी केलाय. खूप त्यांना काय हो, काय सांगायचं होतं, पण ते काय सांगतात मला कळत नव्हतं. मग झालं का तुमचं ते अनुवाद? झालंय, पूर्ण झालंय हो. फक्त ते पब्लिश करायचं कसं हे अजून कळत नाहीये. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय सध्या. हा हा. ते सारखे पब्लिकेशन मला साठी, पब्लिश करण्यासाठी प्रयत्न करतोय. ओके सांगा. म्हणजे झालं. कुठलं पुस्तक फक्त नाव सांगा ना. बोलू कौतिके, बोलू कौतिके. ओके, बरं बरं, ओके ओके, थँक्यू. हं. हा. कौतिके. श्यामलाताई, हा. तुमच्यातलं आणि मुलीतलं बॉन्डिंग खूप सुंदर आहे. दॅट ऑल्सो हेल्प्स यू. हं. असं माझं सारे रीडिंग आहे. म्हणजे आपण कोण बोलताय? जोगळेकर आणि जोगळे हा आपलं हा शेजारी स्टॉल होता पुण्याला. हा हा, बरोबर बरोबर. या थँक्यू. गणपतीची राहू दे चित्र, असं. गणपती गणपतीची चित्र परवाच्या चित्र. हा, हो हो हो, परवा 2 बघितली ना श्याम. जूनला मागचे हजार मुलाखत चित्र बघितली. काढलेत ना त्यांनी. राईट. 2 जूनला भेटू 1000 आनंदेत. चित्र. छान हो हो प्रदर्शन हो झालं हो. त्याचं. हं. छान छान, आणि श्यामलची खूपच छान मुलगी चित्र काढली. आपल्या 1000. कार्यक्रमात मदत करते 11 एप्रिलच्या 2-3 वर्ष तिच्या बरोबर येऊन. हे मला वाटतंय सर्वांनी हो. त्यामुळे तिला पाहिलं असेल. हं. म्हणजे आपल्या सगळ्यांची शुभंकर आहे ती थोडक्यात. या नक्कीच. श्यामल, मी गौरी.
हा आपण बोल ना, बोलतो नेहमी, बोलते. पण नेहमी आपलं बोलणं फक्त पिढी या विषयाशी रिलेटेडच हो होतं. हो हो आणि हो आपण मैत्रिणी म्हणवतो आणि तुझ्यातले किती गुण आणि तू कशी आहेस हे मला आज कळलं. आणि मला स्वतःला धन्य वाटतंय की अशी मैत्रीण आपल्याला मिळाली आहे. केवढी छानच. गुण आणि कला तुझ्यात आहेत. त्या अशाच राहत, तसेच वृद्धिंगत होत आणि तुला लवकर बरं वाटू दे. तुझ्या पायाचा प्रॉब्लेम हो ना. लवकर जाऊ दे. थँक्यू व्हेरी मच. अजून श्यामलचे अनेक गुण श्यामलच्या अनेक गुणांची आपण गेले एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा करतोय. अजून एक छोटीशी गंमत सांगते. ती श्वानप्रेमी आहे. खूप तिला म्हणजे अनेक वर्ष तिच्याकडे म्हणजे श्वान होते, हे होते आणि मांजरही तिला आवडतात. हो, पॉमेरियन. आमच्याकडे कारवारला मांजर नसेल तर आणि घरी चैनच पडायचे नाही. मी बोलत तर 2-3 दिवसात मला काय त्या श्वानप्रेमावर तिने मला पाठवलेलं होतं. ती इतकी सुंदर लिहिते छोट्या छोट्या गोष्टी. तिने बालपणाच्या आठवणी, यल्लापूरच्या आठवणी, बकुळीच्या फुलाबद्दल असं तिने काय काय बरंच मला पाठवलं होतं. मला लहानपणात नेलं तिच्यामुळे. तू ते सगळं आपल्या ग्रुपवर पण टाक असं मला सांगायचं होतं, की खूप छान आहे. म्हणजे तिचे अगदी छोट्या छोट्या ह्याच्यातून तिचं एकूणच म्हणजे कला प्रेम म्हणा किंवा निसर्गाचं प्रेम आणि खूप असं भरभरून आस्वाद घेणं त्याचं, हे मला तिच्या लिखाणातनं खूप जाणवलं. आणि ती म्हणत होती तिला म्हणजे उगाचच पार्किन्सन्समुळे कधी कधी कॉन्फिडन्स गेल्यासारखं होतं. तर मी बोलल्यावर तिला असं खरंच म्हणताय का? ती म्हटलं हो. म्हटलं खरं मला फारच आवडलं तुझं हे सगळं लिखाण. मी ती लागोपाठ तिने पाठवल्या लगेच सगळं वाचून काढलं होतं. त्यामुळे आता तिचं लिखाण आपल्याला आपल्या ग्रुपवर पण दिसायला लागेल. आणि आता चित्र तिची टाकते त्याच्याबरोबर तिचं लेखन पण मला वाटतं टाकेल. त्यातनं तिचे आणखीन अनुभव आपल्याला समजत जातील. लिहित राहा असं श्यामल. हो 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 छान. हो, तुमचं कौतुक ऐकून मला इतकं भरून आलं ना त्या दिवशी. छान. अजून आहे कोणी काही विचारणारे किंवा बोलणार असेल तर, नाहीतर मग आपण आता थांबूया. शोभनाथ ताई. मी सुनील कर्वे बोलतोय. हा बोला कॅप्टन. नमस्कार श्यामलाताई. हा नमस्कार. तुमची नर्मदा परिक्रमेची मनापासून केलेली इच्छा पूर्ण होवो अशी स्नेहलची तुमची जी भेट झाली त्याच्यातनं, आणि आता तिला बाहेर जायचं होतं पण ती जाता सांगून गेली की तुमची नर्मदा परिक्रमेची इच्छा पूर्ण होवो. मी पण तेच म्हणतोय. हा होऊ दे बाई. खरंच मला जायचंय. मला चालणं सुधारू दे आणि नर्मदेने हाक मारू दे मला एकदा. नर्मदेने बोलावल्याशिवाय कोणी जात नाही म्हणे ना. नर्मदेने बोलावल्याशिवाय कोणी जात नाही ते मैयानी. मी एकदा केली आहे नर्मदा परिक्रमा मी केली आहे एकदा, पण तुम्हाला एक गाडीने केली आहे. सांगतो, तुम्ही पायी करायची इच्छा करा, पण जर जमली नाही तर गाडी करून जा, पण करून या. गाडी तर मी गेली आहे, गाडीने गेली आहे मी. मला पायी जायचंय. नाही, जेवढं जमेल तेवढं पायी जा. वाटेत गाडी मिळते तेवढं थोडं गाडीने जायचं, थोडं पायी जायचं, असं करा. एनिवे दॅट इज. हे सजेशन चांगलं आहे श्यामल. हे ओंकारेश्वरला सजेशन चांगलं आहे. हो, ओंकारेश्वरची परिक्रमा पण आम्ही केली आहे पूर्ण. चालणं पण झालंय, पण ते पार्टली बाय जायचं कार, पार्टली बाय म्हणजे चालत, असं पण कॉम्बिनेशन करून करता येईल. नाही, तुम्ही चालत सुरुवात करा, गाडी बरोबर ठेवा. दमाला वाटलं तर गाडीत बसायचं, वाटलं तर परत चालायचं. शक्य तेवढं चालत जाल तेवढं तुम्ही चालू शकाल. बरोबर, चालेल. काहीतरी पण प्रयत्न उगीच करेन. शरीरावर अतिरिक्त ताण देऊ नका. नाही नाही नाही. यासाठी अजून एक उपाय आहे, तो म्हणजे उत्तरवाहिनी परिक्रमा करा. त्यालाही तितकंच महत्व आहे. महत्व म्हणजे धार्मिक कारण नाही माझं. मला आप्पांसारखं जायचं होतं. आप्पा जसे गेले तसं. अच्छा. गोनी दांडेकर. मी आणि विराताईने पण ठरवलं आपण जाऊया. आप्पा जे थांबले तिथे आपण थांबूया, त्या ह्यांच्याशी बोलूया वगैरे. पण ते काही झालं नाही. आता विराताई पण नाही. पुन्हा एकाची भ्रमण गाथा. हा, कुणा एकाची भ्रमण गाथा. हो, ते म्यूट झालं ना. तर क्रॉस आला का? क्रॉस आलेलं नाहीये म्हणजे म्यूट का? क्रॉस आला तर मी क्रॉस नाहीये. हॅलो, हा बोला. हा, अमिता बोलतीये.
बोला बोला बोला. हा मला अगदी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित 2 वर्षापूर्वीचा आपला जो मेळावा होता ना 11 एप्रिलचा, हो 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 हो. त्यावेळेला आम्ही बसलो होतो सभागृहात. जस्ट म्हणजे कार्यक्रमाला अजून सुरुवात व्हायची होती आणि गिरीश कुलकर्णी आहे ना, तो मला सांगत आला की म्हणे अहो श्यामलाताई तुमच्यासाठी थांबल्यात बाहेर. तर मला कळेना, म्हणजे त्याच्या आधी आपला काहीच कॉन्टॅक्टच नव्हता. हो तर ठीक आहे म्हटलं, आता थांबल्यात मी भेटून येते यांना म्हटलं आणि मी बाहेर आले. आणि हो तू अगदी भेटून आहात. उत्सुकतेनं तिथे माझी वाट बघत होतीस आणि ती आपली हो पहिली भेट होती असं मला भेट वाटलंच भेट नाही. झाली. हो हो म्हणजे मला असं वाटलं की आपण बऱ्याच वर्षापासून मैत्रिणी आहोत हो आणि तू माझी वाट बघत थांबलीयस. आणि त्याच्यानंतर मग आपण 1-2दा फोनवरही बोललो हो बोललो आणि होतो तू आपण. काय किती काही छान. हो मला पाठवतही होतीस. त्या हो. छान वाटत होतं. म्हणजे आता बऱ्याच दिवसात आपलं तसं बोलणं झालेलं नाही इंडिव्हिज्युअली, नाही झालेलं. पण नेहमीच मला म्हणजे अशी जवळीक एखाद्याबद्दल अशी वाटत राहते ना, तशी वाटत राहते तुझ्या खूप छान. बद्दल मला खूप बरं वाटलं नेहमी. ऐकून हे. बरं वाटलं. खूपच छान वाटलं. मलाही तुमच्याविषयी असं वाटतं. आणि ते निपुण जे तुमचे भाडीपाच मी बघत असते बरं का सारखे. खूप अच्छा छान अच्छा. करतो. म्हणजे मला त्या दिवशी कळलं नाही, म्हटलं मलाच का भेटायचं नेमकं हिला. पण सहजच म्हणजे होय की नाही, आपल्याला दोघींनाही का असं भेटायचं होतं ते मलाही नेचरली आता आठवत वाटलं. नाही, पण भेटायचं होतं खरं तुम्हाला. का भेटायचं होतं एक्झॅक्टली. मलाही आता आठवत नाही. पण छान वाटलं तुम्हाला भेटून मला. येस. आपण संपर्कात राहूया आता. मी करीन तुम्हाला राहूया. फोन बरं का हो, अधून मधून. नक्कीच हो नक्कीच. येस. मला छान वाटतं वाटलं मला आमचं बोलून. पुस्तक प्रकाशित झालं होतं ना, त्यामुळे कदाचित त्यांना संख्याशास्त्र होतं. हा असेल असेल. असेल. हा हा. बहुतेक हो. बरं आहे का धर्माधिकारी सरांना? हा बरे आहेत ना. आता होते की तिथे आम्ही दोघही हो का? याच्यावरनं पाहत जॉईन होतो. व्हायचं. हा हा. बरोबर. ठीक आहे. छान. हम्म. चालेल. शोभनाताई, छान वाटलं मला ग्रुपवर येऊन. हो समारोप करूया. हो हो करूयात. काय काय? तर नाही कुणाचा तरी स्पीकर ऑन आहे. चालेल. तर मंडळी अतुल दादा गेल्या खूप आभार. हो हो गेल्या जवळजवळ 1.5 तास आपण श्यामलता काकडे या आपल्या सातारच्या शुभार्थींबरोबर गप्पा मारत होतो. मंडळी, एक छोटासा असा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ज्या ज्या व्यक्तिमत्वांना पार्किन्सन्सने पिढीने गाठलंय, ही सगळी व्यक्तिमत्व फार थोर आहेत. म्हणजे बहुगुणी बहुपेडी बुद्धिमत्तेने अत्यंत प्रगल्भ असलेलीच व्यक्तिमत्व ही आपल्याला दिसतात. आणि अशी ही सगळी व्यक्तिमत्व आपण एकापेक्षा एक व्यक्तिमत्व तुमच्या समोर आणायचा आणि त्यांचं दिनक्रम, त्यांची दिनचर्या सध्या कशी आहे आणि स्वतःच्या पिढीचं व्यवस्थापन ते कसं करतायत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आपलं पार्किन्सन्स मंडळ करत असतो. याच मालिकेतलं आजचं हे पुष्प होतं श्यामलता काकडे हिचं. आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे यशस्वी करण्यासाठी आपल्या अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, उपाध्यक्षा शोभनाताई तीर्थळी, नंतर आपले अतुलदादा ठाकूर, डॉक्टर अतुल ठाकूर, या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सगळेजण मंगळवारचा सोमवार करून सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि ऍक्टिव्हली सहभागी झालात आजच्या भेटू आनंदेमध्ये. याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता आपण थांबूया. नमस्कार. नमस्कार. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ